हॅलो फ्रेंड्स, मी आज पॉलिटी विषयाच्या नोट्स रीड करणार आहे. यामुळे आपल्याला फास्ट रिव्हिजन करण्यासाठी हेल्प होईल. मी अशा मताची आहे की एकच बुक पण ते परफेक्ट करायचे. तर लोकसेवा अकॅडमीच्या ह्या नोट्स मला परफेक्ट वाटल्या, म्हणून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. सो लेट स्टार्ट फ्रेंड्स. यामध्ये आपल्याला हे सर्व टॉपिक कवर करायचे आहेत. राज्यघटना म्हणजे नेमकं काय आहे, तर ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्याचा आणि नियमांचा समावेश असतो. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित येते. वैधानिक विभागाकडून ती प्रकाशित केली जाते. ओके, आता शासन व्यवस्थेमध्ये बघा, केंद्रामध्ये कोण येतं? कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. आणि राज्यामध्ये म्हटलं तर कार्यकारी आणि कायदेमंडळ येतं. आता संविधान सभेची मागणी बघू. याबद्दल बरेचदा क्वेश्चन विचारला जातो. सर्वप्रथम 1922 महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं म्हटलं होतं. संविधान सभेची मागणी केली होती, बट ती डायरेक्टली केली नव्हती. त्यांनी फक्त म्हटलं होतं की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. ओके, त्याही अगोदरनं 1895 टिळकांनी स्वराज्य विधेयक एक म्हटलं होतं. स्वराज्य विधेयकबद्दल बोलले होते टिळकांनी 1895. नंतर 1922 हरिजनमध्ये महात्मा गांधी यांनी भारतासाठी एक भारतीयांच्या इच्छेनुसार एक घटना असली पाहिजे असं म्हटलं होतं. ओके, नंतर 1928 नेहरू रिपोर्ट आला होता. मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष बनले होते त्याचे. ओके, नंतर 1934 बघा, 1934 संविधान सभेची कल्पना नाही का कुणी मांडली होती? सर्वप्रथम तर शब्द उल्लेख करून ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती. मानवेंद्रनाथ रॉय कोण होते? तर साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते ते. डिसेंबर 1934 पहिल्यांदाच राष्ट्रीय काँग्रेसची औपचारिक मागणी करण्यात आली होती. ओके, काँग्रेसने औपचारिकरित्या मागणी केली होती घटनेची. घटना अधिवेशनामध्ये पटनामध्ये जे अधिवेशन झालं होतं तिथे केली होती त्यांनी. ओके, 1938 पंडित नेहरूंनी प्रौढ मताद्वारे निर्माण झालेली घटना असावी असं म्हटलं होतं 1938. 1940 ऑगस्ट ऑफर आली होती. ती कुणी आणली होती? लॉर्ड लिनलिथगो यांनी आणली होती. त्यांनी काय म्हटलं होतं? मुख्यतः भारतीयांनी तयार केलेली घटना असावी. आता मुख्यतः म्हणजे कोण? ब्रिटिश प्लस भारतीय, फक्त भारतीय नाही तर ब्रिटिश प्लस भारतीयांनी तयार केलेली घटना असावी असं म्हटलं होतं त्यांनी. ओके, मग 1942 क्रिप्स मिशन आलं होतं. त्या क्रिप्स मिशननी काय म्हटलं होतं की पूर्णतः भारतीयांनी घटना तयार करावी. आणि मार्च 1946 मग कॅबिनेट मिशन आलं होतं, जी की त्रिमंत्री योजना होती. त्रिमंत्री योजनेमध्ये कोण कोण होतं हे महत्त्वाचं आहे. हे बघा, त्याचे अध्यक्ष होते त्रिमंत्री योजनेचे प्रतीक लॉरेन्स होते अध्यक्ष. स्ट्रॅफर्ड क्रिप्सचे सदस्य आणि A.V. अलेक्झांडर हे तिघ जण होते. प्रतीक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर, A.V. अलेक्झांडर. ओके, आता बघूया संविधान सभेतील महिला. ह्या 15 महिलांची नावे लक्षात ठेवणे आपल्याला खूप आवश्यक आहे. डायरेक्टली एक्झाममध्ये येऊ शकतं की खालीपैकी कोणती महिला ही संविधान सभेतील म्हणजे महिला होती नव्हती असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही नावे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर विजयालक्ष्मी पंडित बघा, विजयालक्ष्मी पंडित ही UPची होती. ओके, बेगम रसूल UP, सुचिता कृपलानी पण UPची होती. पूर्णिमा बॅनर्जी UP होती. त्यांनी जनगण मन गायलं होतं पूर्णिमा बॅनर्जी यांनी. कमला चौधरी होत्या UPच्याच. अम्मू स्वामीनाथन मद्रास प्रांताची होती. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत. दक्षायनी एल्लायदिनी मद्रास प्रांताचीच होती. लीला रे होती बंगाल प्रांताची. राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांताची होती. रेणुका रे जी होती ती बंगाल प्रांताची. हंसा मेहता बॉम्बे प्रांताची. सरोजिनी नायडू होती बिहारची, ती पहिली गव्हर्नर होती. सरोजिनी नायडू ही पहिली गव्हर्नर आहे. मालती चौधरी होती ती ओरिसाची होती. आणि ॲनी मस्करीन होती त्रावणकोरची. ओके, तरतुदी काय काय केल्या होत्या ते पाहू आपण. यामध्ये बघा, पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेसचे एकमत झाले नव्हते कॅबिनेट मिशननुसार. घटनानिर्मितीची तरतूद केली होती त्यांनी. घटनानिर्मितीची तरतूद केली होती. ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद केली होती. आणि अंतरिम सरकार सप्टेंबर 1946 नेहरूंच्या व्हाईस प्रेसिडेंट होते ते. नेहरूंचे अध्यक्ष होते गव्हर्नर जनरल ऑफ व्हाईसरॉय. ओके, आता यामध्ये 389 सदस्य होते. ओके, 389 सदस्य. आणि त्यापैकी बघा 292 जे होते 292 हे 11 प्रांतातून होते, ब्रिटिश प्रांतातून 11. ओके, आणि 4 जे होते ते कमिशनर होते. 4 कमिशनर ते कुठले कुठले होते? दिल्ली, अजमेर, मेरवाडा, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके, दिल्ली, अजमेर, मेरवाडा, कुर्ग आणि बलुचिस्तान. आणि 93 जे होते ते नॉमिनेटेड होते संस्थानिकांचे. 93. आणि इलेक्शन निवडणूक कोणाकोणाची बघा, तर इलेक्शन निवडणूक होती हे 292
292 आणि 4 जणांची दोघांची म्हणून म्हणजे किती 296 यांची इलेक्शन झाली होती, निवडणूक झाली होती. आणि 93 जे होते ते नॉमिनेटेड होते. डायरेक्टली क्वेश्चन होतो की इलेक्टेड मेंबर किती होते, तर 296 होते. नॉमिनेटेड किती होते, 93 होते. ओके. जुलै ऑगस्ट 1946मध्ये इलेक्शन झालं होतं 296 जागांसाठी. त्यामध्ये 3 गट पडले होते, शीख, मुस्लिम आणि साधारण. लोकसभा पहिली झाली होती, 1935चा ॲक्ट होता तो. आणि कशी निवडणूक झाली होती, अप्रत्यक्ष झाली होती, एकल संक्रमणीय पद्धतीने. निशाणी काय होती, तर हत्ती ही निशाणी होती. ओके. 73 होते मुस्लिम लीगचे, 208 होते काँग्रेसचे. ओके. आणि 15 हे उर्वरित होते. त्यापैकी 8 अपक्ष होते. 15पैकी बघा 8 अपक्ष होते आणि प्रत्येकी एका पक्षाचा, या साईडला बघा प्रत्येकी एका पक्षाचा होता. ओके. आता बघू, आता 296 पैकी बघा हिंदू होते 163, मुस्लिम होते 80, SC होते 31 आणि ST होते 6. ओके. अपक्षामध्ये कोण कोण होते, 8 जण. तर BL मित्तल, जयपाल सिंह मुंडा, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, DP खेतान, आलादी कृष्णस्वामी अय्यर होते. आणि प्रत्येकी एक सदस्य कुठले कुठले, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, युनिस्ट पार्टी, युनिस्ट मुस्लिम, युनिस्ट शेड्युल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शीख आणि साम्यवादी पक्ष. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांना वगळून सर्वांना सदस्यत्व मिळालं. म्हणजे घटनासभेचे सदस्य कोण नव्हते असा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला की महात्मा गांधी आणि जिन्ना हे घटनासभेचे सदस्य नव्हते. ओके, लक्षात ठेवूया. बिगर काँग्रेस सदस्य पाहू आपण. सरदार हुकुम सिंह, डॉक्टर आंबेडकर हे पण बिगर काँग्रेस होते. ठाकूरदास, NG अय्यंगार, कुंजरू, SC मुखर्जी, महावीर त्यागी, KT शाह, श्यामाप्रसाद मुखर्जी, MR जयकर, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राधाकृष्णन हे सर्व होते बिगर काँग्रेस. विधानसभेच्या कामकाजासाठी 3 बैठका झाल्या होत्या. ह्या डेट पण महत्त्वाच्या होत्या. 9 डिसेंबर, ओके, 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946, 13 डिसेंबर 1946. पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946मध्ये. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 झाली होती आणि तिसरी होती 13 डिसेंबर 1946मध्ये. पहिल्या बैठकीमध्ये बघा ठिकाण कुठे झाली होती. पहिली बैठक तर नवी दिल्ली सेंट्रल हॉलमध्ये झाली होती. अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते, तात्पुरते अध्यक्ष बनले होते. तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कुणी केली होती, तर JB कृपलानी यांनी केली होती. फ्रान्सच्या ज्येष्ठतम तत्वानुसार यांची निवड झाली होती. ओके, हे पण महत्त्वाचं. फ्रान्सच्या ज्येष्ठतम तत्वानुसार निवड झाली होती. उपाध्यक्ष बनले होते फ्रँक अँथोनी, हे नॉमिनेटेड होते. फ्रँक अँथोनी हे नॉमिनेटेड होते. ठिकाण होतं सेंट्रल हॉलचं. ओके. सदस्य किती होते, 211. मुस्लिम वगळता सगळे म्हणजे गैरहजर होते. मुस्लिम वगळता गैरहजर 211. आणि सदस्याचं वाचन झालं होतं. सदस्य संदेशचं ते कोणत्या देशाचे होते, तर हे 3 देश महत्त्वाचे नावे, USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया. ओके, USA, चायना, ऑस्ट्रेलिया यांच्या सदस्यांचं वाचन झालं होतं. उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित नेहरू हे होते. ओके. 207 हे नाही का 207 माणसे होती प्रेझेंट आणि त्यापैकी 9 महिला होत्या. यामध्ये 9 महिला पण प्रेझेंट होत्या. पहिल्या बैठकीमध्ये किती 9 महिला प्रेझेंट होत्या, हे पण लक्षात ठेवूया. आता 11 डिसेंबर 1946मध्ये जी बैठक झाली होती, दुसरी बैठक झाली होती ती, याच्या अध्यक्ष बनले होते, कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि यांच्या नावाची शिफारस पण कोणी केली होती, JB कृपलानी यांनीच केली होती. अनुमोदन केलं होतं सरदार पटेल यांनी. उपाध्यक्ष होते SC मुखर्जी, ख्रिश्चनचे प्रतिनिधी होते. SC मुखर्जी हे ख्रिश्चनचे प्रतिनिधी होते. ओके. संविधान सल्लागार BN राव बनले होते. सल्लागार कोण होते, BN राव. आणि संविधान सभेचे सचिव होते अय्यंगार. ओके. आणि दुसरे उपाध्यक्ष होते TT कृष्णमाचारी, हे पण लक्षात ठेवा. पहिले SC मुखर्जी आणि दुसरे TT कृष्णमाचारी. आता तिसरी बैठक झाली होती 13 डिसेंबर 1946मध्ये. पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1946लाच. ओके. म्हणजेच त्याला आपण प्रस्तावना असे म्हणतो. मंजूर कधी झाला होता, तर 22 जानेवारी 1947मध्ये मंजूर झाला होता. उद्दिष्टांचा ठराव यामध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य हे वाक्य दिले होते. कोणते कोणते शब्द होते बघा. मूळ घटनेमध्ये, उद्दिष्टाच्या ठरावामध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य. आणि मूळ घटनेमध्ये सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य हे शब्द होते. ओके. शब्द पण महत्त्वाचे आहेत. मूळ घटनेमध्ये म्हणलं तर सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य. आणि उद्दिष्टाने ठराव मांडला तर यामध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य येतं. नंतर 42वी घटना दुरुस्ती झाली होती 1976मध्ये.
त्यामध्ये मग सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हे शब्द ॲड केले होते. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. सासद लोग म्हटलं तर सा म्हणजे सार्वभौमत्व, स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लो म्हणजे लोकशाही, ग म्हणजे गणराज्य. ओके, एकात्मता हा शब्द पण यामध्ये ॲड केला होता 42व्या घटनादुरुस्तीने. हे पण लक्षात ठेवूया. एकात्मता हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीनेच ॲड केला होता. आता पाहू आपण संविधान सभेच्या रचनेबद्दल. 3 जून 1947 माउंटबॅटन योजना जाहीर झाली होती. याला आपण डिक्किनबर्ग योजना असंही म्हणतो. ओके, डिक्किनबर्ग योजना म्हणजेच कोण? माउंटबॅटन योजना. मेननने बनवली होती योजना. आणि मंजुरी कोणी दिली होती? मंजुरी पार्लमेंटची होती. 5 जुलै 1947 भेटली होती. बनली होती 3 जून 1947 आणि मंजुरी मिळाली 5 जुलै 1947. राज्यसभेची मान्यता याला 18 जुलै 1947 मिळाली होती. भारत प्लस पाकिस्तान. ओके, भारतीय स्वतंत्रता कायदा आता 1947 कायदा बघू. त्या अगोदर पाहू आपण संविधान सभेच्या रचनेमध्ये माउंटबॅटनच्या योजनेनुसार काय काय बदल झाले. तर संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवण्यात आलं होतं. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता. भारत व पाकिस्तान 2 राष्ट्रे निर्माण झाली होती. 389 299 झाली होती जागा. ओके, भारत व पाकिस्तान 2 राष्ट्रे निर्माण झाली होती. आता संविधान सभेला कायदेमंडळ दर्जा कसा प्राप्त झाला होता बघा. संविधान सभेची बैठक झाली होती. त्यामध्ये घटना निर्मितीसाठी बसत तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद बसत असत. ओके, घटना निर्मितीसाठी म्हणलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष राहायचे. आणि संविधान सभा जर कायदेमंडळ म्हणून कार्य करत असेल तर त्यावेळेला अध्यक्ष कोण राहायचं? जी.व्ही. मावळंकर हे अध्यक्ष राहायचे. म्हणजेच बघा आता इथे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा त्याला आपण 1947चा कायदा म्हणतो. 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. त्यानुसार नाही का संविधान सभा सार्वभौम बनली होती. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा मिळाला होता. ओके, आणि भारत व पाकिस्तानी 2 राष्ट्रे निर्माण झाली होती. 389 पाकिस्तानात काही गेले होते म्हणून 299 सदस्य राहिले होते. त्यापैकी प्रांताचे 229 होते आणि संस्थानिकांचे 70 होते. ओके, यूपीचे 55 आणि मद्रासचे 49 असे म्हणून प्रांतामध्ये येत होते. आणि संस्थानिकाचे 70 होते. मैसूरचे त्यामध्ये 7 पण होते ॲड. ओके, इथे बघा मैसूरचे 7 होते आणि त्रावणकोरचे 6 होते. संविधान सभा जेव्हा कायदा निर्माण करायची तेव्हा बैठक होती तेव्हा कोण अध्यक्ष राहायचे? जी.व्ही. मावळंकर. कायदा निर्माण म्हटलं की जी.व्ही. मावळंकर अध्यक्ष. आणि घटना निर्मितीसाठी जेव्हा बैठक भरायची तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? राजेंद्र प्रसाद असायचे. ओके, आता इथे पहा 28 एप्रिल 1947 6 संस्थानिक घटना समितीमध्ये सहभागी झाले होते. उर्वरित हे बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर हे 6 नावे. बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर ही नावे पण लक्षात ठेवूया 6 संस्थानिकांची. ओके, 22 जुलै 1947 राष्ट्रीय ध्वज स्वीकृत झाला होता. डिझाईन कोणी केली होती? पिंकली व्यंकय्या यांनी केली होती. 1949 राष्ट्रकुलाला अनुमोदन देण्यात आलं होतं. 1949 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत व राष्ट्रगान गायण्यात आलं होतं. म्हणजे स्वीकृत करण्यात आलं होतं 24 जानेवारी 1950 ओके, 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीमध्ये 26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद बनवण्यात आलं होतं. आणि 24 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते. 24 जानेवारी 1950 निवड झाली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून. याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या होत्या. ओके, 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या होत्या. आणि त्याच दिवशी नाही का पाऊस पण पडला होता, त्याला आपण शुभ संकेत मानलं होतं. बैठकीचा शेवट श्री पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन आणि वंदे मातरम कुणी म्हटलं होतं? तर पंडित लक्ष्मीकांत मैत्रे यांनी म्हटलं होतं. जनगण मन कुणी? पूर्णिमा बॅनर्जी यांनी. आणि वंदे मातरम कुणी म्हटलं होतं? पंडित लक्ष्मीकांत मैत्रे यांनी म्हटलं होतं. संविधान स्वीकृती म्हणजेच घटनेची स्वीकृती कधी? 26 नोव्हेंबर 1949 झाली होती. ओके, आणि अंमलबजावणी झालेली आहे 26 जानेवारी 1950 मूळ घटनेमध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. ओके, नंतर सध्या घटनेमध्ये किती आहेत? तर 25 भाग आहेत, 465 कलमे आहेत आणि 12 अनुसूची आहेत. ओके, 25 भाग, 465 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. 25 भागापैकी एक रद्द झाला होता, भाग 7वा. तो कधी? 1956 रद्द झालेला आहे बघा. संपत्तीचा अधिकार जो होता ना तो. आणि 4 ॲड करण्यात आले होते 42व्या घटनादुरुस्तीने. 4A आणि 14A ॲड करण्यात आलं होतं 1976. भाग 3, भाग 4 आणि भाग 9B
भाग 3, भाग 4, भाग 9B हे 97वी घटना दुरुस्ती झाली होती 2011मध्ये. 9B सहकारी बँकांविषयी आहे. ओके. आणि 74वी घटना दुरुस्ती 1992मध्ये झाली होती. त्यानुसार 9A नगरपालिका ॲड करण्यात आलेला आहे. ओके. आणि 19(1)C हे सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार याबद्दल आहे. 19(1)C मध्ये 19(1)C मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. ओके. 26 नोव्हेंबर 1949ला 16 कलमांचा अंमल करण्यात आला होता. 26 नोव्हेंबर 1949ला लागू केलेल्या तात्पुरत्या तरतुदी काय काय होत्या तर आर्टिकल 5 ते 9 लागू नागरिकत्वासंबंधी होतं. आर्टिकल 60 होतं राष्ट्रपतीची शपथ होती. आर्टिकल 324 मध्ये निवडणुका आयोग होत्या. आर्टिकल 366 मध्ये व्याख्या. आर्टिकल 367 मध्ये अर्थबोधन होतं. आर्टिकल 379 मध्ये तात्पुरत्या संस्थेचा उल्लेख होता. 380 मध्ये बघा राष्ट्रपतीबद्दल तरतुदी दिल्या आहेत. ओके. आता आपण संविधान सभेच्या समित्या पाहू. एकूण समित्या किती होत्या टोटल 22 होत्या. त्यापैकी 10 हे कार्यात्मक होत्या आणि 12 होत्या त्या रचनात्मक होत्या. 10 कार्यात्मक 12 रचनात्मक अशा एकूण 22 समित्या होत्या संविधान सभेच्या. त्यामधील महत्त्वाची समिती आहे मसुदा समिती. मसुदा समितीला आपण म्हणजे सगळेजण वकिलाचे नंदनवन असे म्हणतात कारण त्यामध्ये वकिलांची संख्याही जास्त होती. ओके. वकिलाचे नंदनवन असेही म्हणतात या समितीला. याची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 मध्ये. मसुदा समितीची स्थापना कधी झालेली 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. ओके. 7 सदस्य होते. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता सदस्य कोण कोण होते तर हे सदस्यांची नावे अतिशय महत्त्वाची आहेत. एन गोपालस्वामी अय्यंगार होते जम्मू काश्मीरचे. पंतप्रधान 370चा मसुदा यांनीच तयार केला होता. एन गोपालस्वामी अय्यंगार यांनी जम्मू व काश्मीर पंतप्रधान होते ते त्यांनी तर 370चा मसुदा पण त्यांनीच तयार केलेला आहे. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर वकील होते मद्रासचे. के.एम. मुन्शी बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. एन माधवराव मित्तरच्या जागी आले होते. हे म्हैसूरचे दिवाण होते. ओके. टी.टी. कृष्णमाचारी एन.पी. खेतानच्या मृत्यूनंतर आले होते टी.टी. कृष्णमाचारी. आणि मसुदा समितीचं काम किती दिवस चाललं तर 141 दिवस हे लक्षात ठेवूया. 141 141 दिवस. कार्य संविधान सभेचं म्हणलं तर 166 दिवस आणि मसुदा समितीचं म्हणलं तर 141 दिवस. ओके. आणि अजून एक सदस्य आहेत सय्यद मोहम्मद सादुल्ला. ओके. मी सदस्य पुन्हा रिपीट करते. 7 सदस्य होते. अध्यक्ष होते आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला आसामचे होते. के.एम. मुन्शी बॉम्बे प्रांताचे प्रतिनिधी होते. एन माधवराव मित्तलच्या जागी आले होते. माधवराव MM लक्षात ठेवू शकतो. टी.टी. कृष्णमाचारी डी.पी. खेतानच्या मृत्यूमुळे आले होते त्यांनी. आणि टी.टी. कृष्णमाचारी हे जे होते ते एकटेच हे कायदेतज्ञ नव्हते, बाकी सर्व यामध्ये कायदेतज्ञ होते म्हणून याला काय म्हणतात वकिलाचे नंदनवन असे म्हणतात मसुदा समितीला. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य असलेल्या समित्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. एक्झाममध्ये खूपदा विचारल्या गेल्या. एक आहे सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि संघराज्य घटना समिती. सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि संघराज्य घटना समिती. ओके. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेल्या कोणत्या समित्या येतात तर सुकाणू समिती, कार्यपद्धती नियमन समिती, ध्वज समिती, राज्यांसोबत वाटाघाटी करणारी समिती, स्टाफ अँड वित्त समिती. ओके. एवढ्या समित्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. पंडित नेहरू म्हटलं तर राज्यांसोबत चर्चा करणारी समिती यांचे अध्यक्ष होते ते संघराज्य घटना समिती आणि संघराज्य कार्यपद्धत यांचे पण ते अध्यक्ष होते. आणि मुन्शी जे होते ते ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी म्हणजे कामकाज समितीचे अध्यक्ष होते मुन्शी. वल्लभभाई पटेल होते ते मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. ओके. अल्पसंख्याक समितीमध्ये बघा मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती अशा 2 समित्या येतात. तर मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं तर कोण अध्यक्ष होते JB कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते SC मुखर्जी. ओके. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते पटेल. गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. एकूण खर्च किती आला होता 64 लाख खर्च आला होता बघा. आणि कालावधी होता 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. ओके. हे पण लक्षात ठेवूया 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. घटनेचे हस्तलिखित प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी 251 पाने होती ती 3.75 किलो. हे जास्तच एवढं काही विचारला नाही डिटेलमध्ये आपल्याला, पण तरी आपण जस्ट रीड करतोय. तर 6 महिने लावले होते त्याला. चित्ररूप सजावट नंदनलाल बोस यांनी केली होती. आणि टीका कोणी केली होती हिंदूची सभा म्हणून विस्काउंट यांनी केली होती. हे महत्त्वाचं आहे. टीका कोणी केली होती तर विस्काउंट यांनी केली होती. ओके.
आणि काँग्रेसचे वर्चस्व कोणी म्हटलं होतं तर विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलं होतं. हे दोन सेंटेन्स महत्त्वाचे आहेत. टीका म्हटलं हिंदूची सभा असं कोणी म्हणलं होतं विस्काउंट यांनी, आणि काँग्रेसचे वर्चस्व असं कोणी म्हणलं तर विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलं होतं. आता घटनेचे वैशिष्ट्य पाहू आपण. सर्वात मोठी लिखित घटना कोणाची आहे तर USA आहे. ओके, सर्वात मोठी लिखित घटना ही पहिली लिखित घटना पहिली लिखित घटना म्हणलं तर USA आहे. थोडं लक्ष करेक्शन करा. पहिली लिखित घटना USA आणि सर्वात मोठी लिखित घटना म्हणलं तर भारताची आहे. ओके, सर्वात मोठी लिखित घटना आपल्या भारताची आहे आणि पहिली लिखित घटना म्हणलं तर USA येते. ओके, विविध स्रोतापासून तयार केलेली घटना आहे. 1935च्या ॲक्टमधून संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालांचे पद, प्रशासकीय तपशील ह्या गोष्टी आपण घेतल्या. ब्रिटिशांकडून संसदीय शासनव्यवस्था. आता कुठून काय घेतलं हे खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये यावरती एक तरी क्वेश्चन पाहायला मिळतो आपल्याला. तर बघा, ब्रिटिशमधून आपण संसदीय शासनव्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार हे सर्व घेतलं आपण ब्रिटिशकडून. अमेरिकेकडून बघा वी द पीपल, हे पण सेंटेन्स त्यांच्याकडून घेतलेलं आहे. वी द पीपल प्रस्तावनेमधलं आपलं. नंतर मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती महाभियोग पद्धत, सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. कॅनडाकडून बघू, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेष अधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाचे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. आयरिश घटनेकडून आपण काय घेतलं तर राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती निवडणूक पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची म्हटलं की ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. फ्रान्सच्या घटनेकडून आपण गणराज्य, प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श. साऊथ आफ्रिकेकडून गणराज्य, प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता. फ्रान्सकडून घेतला आपण. आणि साऊथ आफ्रिका म्हटलं तर घटना दुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये, प्रस्ताविका, सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श. जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत घेतली. जर्मनी वायमरकडून बघा आणीबाणीत मूलभूत हक्क स्थगित होणे, आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क स्थगित होणे हे जर्मनीकडून घेतला आपण. फास्टमध्ये रिवाईज करते, ही खूप आवश्यक आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके, USA कडून काय घेतलं आपण, वी द पीपल, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती महाभियोग, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दूर करण्याच्या पद्धती हे सर्व आपण USA कडून घेतलं. कॅनडाकडून प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेष अधिकार, राज्यपाल केंद्राला प्रतिनिधी, सुप्रीम कोर्ट, सल्लागार अधिकार क्षेत्र, 143 जे आर्टिकल आहे ते. आयरिशकडून आपण काय घेतलं तर मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांना नॉमिनेटेड करण्याची पद्धत आपण आयरिशकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची, संयुक्त बैठक जी की 108 आर्टिकलमध्ये आहे, व्यापार वाणिज्याचे स्वातंत्र्य. ओके, फ्रान्सकडून गणराज्य, प्रस्ताविकेतील स्वतंत्र, समता, बंधुता हे फ्रान्सकडून घेतलं. साऊथ आफ्रिकेकडून घटना दुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. रशियाकडून मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकेमधील सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श आपण रशियाकडून घेतला. जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत, जर्मनीकडून आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क स्थगित करण्याची पद्धत, ब्रिटिशकडून संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, एकेरी नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, कायद्याचे राज्य, कायदा करण्याची पद्धत हे आपण ब्रिटिशांकडून घेतलं. आणि 1935चा जो कायदा आहे तो, त्यामधून संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणी तरतुदी आणि प्रशासकीय तपशील घेतला. पण अजून एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात घेऊया. नेमकं संघराज्य फेडरेशन काय असतं आणि एकात्मक म्हणजे केंद्र काय असतं तर बघू आपण. फेडरेशनमध्ये काय येतं बघा, केंद्र प्लस राज्य येतं आणि एकात्मकमध्ये फक्त केंद्राकडे येतं. सगळा जो पॉवर असतो तो केंद्राकडे येतो. आता संघराज्य म्हणजे फेडरेशनमध्ये केंद्र प्लस राज्य, यामध्ये काय काय येतं बघा, अधिकारांची विभागणी असते, दुहेरी शासन पद्धती असते, केंद्र प्लस राज्य असं असतं. लिखित राज्यघटना, अधिकाराची विभागणी, समवर्ती राज्यसूची, अशा प्रकारे घटनेची सर्वोच्चता, ताटर घटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विग्रह संसद ही फेडरेशनचे वैशिष्ट्य. द्विग्रह संसद यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा. आणि अशी संघराज्य फेडरेशन पद्धत कुठे कुठे आहे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये. ओके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये फेडरेशन पद्धत येते. आता एकात्मक बघू आपण. एकेरी शासन पद्धत आहे, एकच राज्यघटना असते, उर्वरित अधिकारी केंद्रसूचीकडे असतात, एकच नागरिकत्व असते, एकेरी नागरिकत्व जसं की आपल्या भारताचं आहे. घटनेची लवचिकता,
एकात्मक न्याय व्यवस्था, प्रभावी केंद्र, अखिल भारतीय सेवा, आणीबाणीच्या वेळेस आर्टिकल 3 भंजक राज्य पद्धत सांगितलेली आहे. राज्यपालाची राष्ट्रपतीकडून निवड होते आणि अशी पद्धत कुठे कुठे येते तर ब्रिटिश, जपान आणि चीनमध्ये येते. ओके, एकात्मक पद्धत. अजून काही थोडक्यात महत्त्वाचं, अतिसंघराज्य असं कोणी म्हटलं तर पॉल ॲपलबी यांनी म्हणलेलं आहे. अर्धसंघराज्य केट वेयर यांनी म्हटलं. सहकारी संघराज्य हे ऑस्टिन यांनी म्हटलं होतं आणि वाटाघाटी संघराज्य हे मॉरिस जॉन्स यांनी म्हटलं होतं. अतिसंघराज्य पॉल ॲपलबी, अर्धसंघराज्य केट वेयर, सहकारी संघराज्य ऑस्टिन, वाटाघाटी संघराज्य म्हटलं तर मॉरिस जॉन्स यांनी. आपण सेकंड चॅप्टर बघू, पॉलिटीचा प्रस्तावना. ओके, अतिशय महत्त्वाचा आणि छोटा टॉपिक आहे. आपण नाही का अमेरिकेकडून कन्सेप्ट घेतलेली आहे प्रस्तावनेची. अमेरिका घटनेमध्ये जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली होती आणि त्यातूनच आपण ही कन्सेप्ट घेतली आहे. ओके, उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता, तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी मिळाली होती. भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधीही नाही आणि धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. भारत असा पहिला देश आहे की पहिल्या निवडणुकापासूनच सर्वच नागरिकांना मताधिकार देणारा पहिला देश म्हणलं तर भारत येतो. ओके, काँग्रेसच्या 1955 आवडी अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते UN ढेंबर. ओके, ढेंबर. समाजवादी समाज रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे 1955 जे आवडी अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष UN ढेंबर होते आणि तिथेच नाही का समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारण्यात आलं होतं. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही आहे. हे पण सेंटेन्स लक्षात ठेवूया, समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट केला नाही. भारत गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रपती वंशपरंपरेने सत्तेवर न येता निवडणुकीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्तेवर येतात. अप्रत्यक्षपणे निवडणूक होते आणि ते सत्तेवर येतात. प्रस्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली आहे. प्रस्तावना ही एकमेव बाब अशी आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली आहे. प्रस्तावना एकमेव अशी बाब आहे की तिच्यावर चर्चा झालेली नाही आहे, डायरेक्टली ती पारित झालेली आहे. भारतीय घटनेची प्रस्ताविका बघू आपण आता. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. प्रस्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द आपण नंतर घटनादुरुस्ती 42वी केली होती 1976 त्यानुसार ॲड केलेले आहेत हे शब्द. ओके, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय. संसदीय लोकशाही म्हटलं तर भारतामध्ये आणि अध्यक्षीय लोकशाही म्हटलं तर USA मध्ये आहे. ओके, आता संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतं. कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. नामधारी राष्ट्रपती असतात आणि वास्तव कोण असतं? वास्तव प्रमुख पंतप्रधान असतात. ओके, आता गणराज्य बघू आपण. गणराज्यामध्ये बघा ब्रिटिश आणि इंडिया. ब्रिटिशमध्ये बघा घटनात्मक राजेशाही येते, राजा किंवा राणी वंशपरंपरेने सत्तेवर येणारे असतात ते. आणि भारतामध्ये कसं आहे? लोकशाही गणराज्य, ज्यामध्ये की राष्ट्रपती अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येतात 5 वर्षांसाठी दरवेळेस. ओके, ही झाली गणराज्य पद्धत. आता न्याय या शब्दाचं बघू आपण. न्याय हा शब्द जो ॲड केलेला आहे प्रस्ताविकेबद्दल त्याबद्दल माहिती बघू आपण. प्रस्ताविकेमध्ये जे कीवर्ड्स आहेत ना महत्त्वाचे, त्या कीवर्ड्सचं मिनिंग पाहतोय थोडक्यामध्ये मी सांगते. ओके, आता न्याय या शब्दाबद्दल बघा. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय रशियाकडून आपण घेतलेला आहे, तर ते न्याय शब्द येतो. न्याय म्हणजेच न्यायनिवाडा आपण जे म्हणतो रशियाकडून घेतलेला आहे. आणि स्वातंत्र्य हा शब्द बघा. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या कृतीवर बंधने नसणे, व्यक्तिमत्वाच्या विकासाची संधी असणे. ओके, म्हणजे स्वातंत्र्य ही कन्सेप्ट. नंतर समानता, कोणत्याही गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे. दर्जा आणि संधीची समानता, राजकीय आणि आर्थिक समानता असणे. ओके, नंतर बंधुता. बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना होय, एकेरी नागरिकत्वाने ती मिळते. आर्थिक न्यायाचे तत्व प्रस्ताविकेमध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेले आहेत. प्रस्ताविकेमध्ये आर्थिक न्यायाची खात्री दिलेली आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये बघा कलम 39 जे आहे ना, स्त्री पुरुष समानता त्यामध्ये दिलेला आहे. ओके,
अशा प्रकारे आपण प्रस्तावना हा टॉपिक डिटेलमध्ये म्हणजे बघितला. फर्स्ट आणि सेकंड टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट टॉपिक आपण नंतर घेऊया. थँक्यू.